नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. हैदराबादमध्ये भाजपच्या विराट सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि BRS वर जोरदार टीका करत तेलंगणात भाजपच्या वाढत्या जनाधाराचा दावा केला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. हैदराबादमधील उत्साह पाहून काँग्रेस आणि BRS ची झोप उडाली आहे. तेलंगणातील जनता जुनाट राजकारण आणि गैरव्यवस्थापनाला कंटाळली असून आता भाजपच जनतेची पसंती बनली आहे, असे मोदी म्हणाले. हैदराबादच्या सिकंदराबाद परेड ग्राउंडवरील या सभेला मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचार, घराणेशाही आणि विकास कामातील विलंब यावरून टीका केली. त्यांनी सांगितले की डबल इंजिन सरकारच तेलंगणाचा वेगाने विकास करू शकते. सभेत मोदी यांनी भाजपच्या अलीकडील निवडणूक यशाचाही उल्लेख केला. पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री सत्तेत आल्याचे सांगत त्यांनी तेलंगणातही परिवर्तनाची लाट असल्याचा दावा केला. तसेच आसाम आणि इतर राज्यांमधील भाजपच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पंतप्रधानांनी हैदराबाद आणि तेलंगणासाठी सुमारे 9,500 कोटींच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. यात रस्ते, औद्योगिक प्रकल्प, आरोग्य सुविधा आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे. भाजपने या विकास कामांच्या माध्यमातून तेलंगणात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मोदी यांनी जागतिक परिस्थिती आणि पश्चिम आशियातील तणावाचा उल्लेख करत नागरिकांना व्होकल फॉर लोकल, सार्वजनिक वाहतूक वापर, पेट्रोल डिझेल बचत आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी देशहितासाठी परदेश प्रवास आणि सोन्याची खरेदी काही काळ टाळण्याचाही सल्ला दिला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.